पॉश ॲक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट ॲक्ट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, जर का कंपनीमध्ये 10 पेक्षा जास्त एम्प्लॉईज असतील तर तिथे पॉश ॲक्ट असणं आणि त्याच्या अंतर्गत इंटरनल कमिटी असणं गरजेचं आहे. आज आपण बघणार आहोत इंटरनल कमिटीची रचना कशी असते, कंपोजिशन ऑफ IC अंडर पॉश ॲक्ट. एक म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर और चेअरपर्सन, 2 एनी 2 इंटरनल मेंबर्स फ्रॉम कंपनी अँड 3 एक्सटर्नल मेंबर. सगळ्यात पहिल्यांदी एक लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की इंटरनल कमिटीमध्ये 50% महिलांचा सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे. आता या इंटरनल कमिटीमध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा चेअरपर्सन ही महिलाच पाहिजे, जिला बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, जी डिसिजन मेकिंग चांगल्या पद्धतीने करू शकते, जिला त्या कंपनीमधल्या पॉलिसीज अँड प्रोसिजर्स चांगल्या पद्धतीने माहिती आहे, अशी महिला आपण प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून घेऊ शकतो. 2 नंबरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की एनी 2 इंटरनल मेंबर्स फ्रॉम कंपनी, म्हणजेच कंपनीमधले कुठलेही 2 एम्प्लॉईज ज्यांना सोशल वर्कचा एक्सपिरियन्स आहे किंवा जे टीम हँडलिंग ज्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे, जे डिसिजन मेकिंग करू शकतात, जे अनबायस्ड आहेत अँड न्यूट्रल आहेत, असे आपल्याला 2 मेंबर्स या कमिटीमध्ये लागतात. तिसरं म्हणजे एक्सटर्नल मेंबर, म्हणजेच बाह्य मेंबर. बाह्य मेंबर हा एकतर NGOशी कनेक्टेड असावा, जी NGO स्त्रियांसाठी काम करते, किंवा ज्याची स्वतःची NGO आहे आणि ती व्यक्ती स्त्रियांसाठी काम करते, म्हणजेच सोशल वर्कमध्ये इन्व्हॉल्ड आहे, किंवा त्या व्यक्तीला सेक्शुअल हॅरासमेंटच्या केसेस हँडल करण्याचा एक्सपिरियन्स आहे, जी व्यक्ती व्यवस्थित डिसिजन मेकिंग करू शकते, जी व्यक्ती न्यूट्रल आहे, किंवा ज्या व्यक्तीला लीगल बॅकग्राऊंड आहे, अशी व्यक्ती आपण एक्सटर्नल मेंबर म्हणजेच बाह्य मेंबर म्हणून घेऊ शकतो. अशा प्रकारे इंटरनल कमिटीची रचना असते. ज्या कंपनीमध्ये जर का इंटरनल कमिटीमध्ये एक्सटर्नल मेंबर हवा असल्यास आम्हाला कॉन्टॅक्ट करा, किंवा इंटरनल कमिटीची रचना करायची असल्यास आम्हाला कॉन्टॅक्ट करा. डॉक्टर विशाखा बर्वे, सर्टिफाईड पॉश कन्सल्टंट, मेटिस पॉश कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक केस स्टडी बघणार आहोत आणि इंटरनल कमिटीची मदत घेऊन त्या महिलेला कसा न्याय मिळाला हे पण आपण बघणार आहोत. धन्यवाद.